हॅलो, नमस्कार. मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी चॉकलेट फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक आपण पान मसाला आणि गुलकंद फ्लेवरमध्ये बनवणार आहोत. तुम्हाला मी मोदक कट करून दाखवते. हा मोदक पान मसाला फ्लेवरचा मोदक आहे. अगदी सॉफ्ट आणि खायला खूप टेस्टी बनतो. आणि हा गुलकंद फ्लेवरचा आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. इथं मी डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतला आहे. आता हे चॉकलेट कंपाऊंड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत याचे. आता इथं मी सर्व चॉकलेट कट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकताय. इथं मी गुलकंद घेतला आहे, बडीशोप घेतली आहे, टुटी फ्रुटी घेतली आहे आणि खाण्याची पानं घेतली आहेत. ही पानं व्यवस्थित आपल्याला त्याचे देठ काढून मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये हे पानांचे तुकडे मी टाकत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी टुटी फ्रुटी आणि आपण जी बडीशोप घेतली होती ती टाकायची आहे. आता हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर हे मी आता मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकताय. आता मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण आणि त्याच्यामध्ये आपण गुलकंद आणि टुटी फ्रुटी मिक्स करून ह्याचं आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. आता हे ठेवून द्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये गॅसवरती आपल्याला पाणी ठेवून ते चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. डबल बॉइलिंग मेथडनं आपण इथं चॉकलेट मेल्ट करणार आहोत. पाण्याला उकळी आली आहे. आता हे चॉकलेट मी एका काचेच्या बाउलमध्ये घेतलं आहे. आता हा बाउल आपल्याला त्या पातेल्यावरती ठेवून आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. स्लो गॅस ठेवला आहे मी. आता चमच्यानंही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये पाण्याचा थेंब आपल्याला पडून द्यायचा नाही. जर पाण्याचा थेंब पडला तर चॉकलेट खराब होतं. मी तो व्हिडिओ स्किप केलेला नाहीये, फक्त एकदम स्पीडमध्ये दाखवला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला चमच्यानं व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून चॉकलेटच्या गाठी राहणार नाहीत. चार ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालं आहे. आणि चॉकलेटमध्ये गाठीही झालेले नाहीयेत. आता गॅस बंद केला आहे आणि हे चॉकलेट काढून घेतलं आहे. हे चॉकलेट आता गरम आहे, आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथं गुलकंद फ्लेवरच्या मोदकसाठी इथं मी गुलकंद घेतला आहे. 2 चमचे गुलकंद घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा खिसलेलं खोबरं घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुलकंदमध्ये खोबरं घातल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही गुलकंद फ्लेवरचे ज्यावेळी मोदक बनवाल त्याच्यामध्ये खोबरं नक्की वापरा. आता चॉकलेट व्यवस्थित थंड झालं आहे. चॉकलेट आपल्याला थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे, म्हणजे मोदक खूप छान बनतात. आता इथं मी मोदक बनवण्यासाठी प्लास्टिकचे साचे घेतले आहेत. हे मार्केटमध्ये खूप इझिली मिळून जातात. आता ह्या साच्यांमध्ये आपल्याला चॉकलेट टाकायचं आहे. चॉकलेट टाकल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने ते चॉकलेट सर्व साच्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता हे चॉकलेट व्यवस्थित मी ब्रशच्या साहाय्याने साच्याला लावून घेतलं आहे. आता अशाच पद्धतीने माझ्याकडे दुसराही साचा आहे. मी त्यालाही आता अशाच पद्धतीने चॉकलेट लावून घेणार आहे. आपण पहिल्यांदा लावलं त्याच पद्धतीनं ह्या दुसऱ्याही साच्याला आपल्याला चॉकलेट लावून घ्यायचं आहे. ह्याही साच्याला मी व्यवस्थित चॉकलेट लावून घेतलं आहे. आता पहिल्यांदा आपण ज्या साच्याला लावलं होतं ते चॉकलेट सेट झालं आहे.
आता आपण दुसऱ्यांदा त्याला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. आता इथं आपण दुसऱ्यांदा चॉकलेट लावत आहोत. एकदा कोट करायचं नाहीये आपल्याला, 2 वेळा कोट केल्यानंतर मोदक एकदम व्यवस्थित बनतात आणि ते फुटत नाहीत. चॉकलेट बनवण्यासाठी ते सेट होण्यासाठी तुम्ही फ्रीजला अगदी 2 मिनिटांसाठी ठेवू शकता. जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाहीये, नाहीतर आपले मोदक मॉइश्चर पकडतील. त्यामुळे जर टेम्परेचर कमी असेल तर तुम्ही बाहेरच ठेवू शकता किंवा फ्रीजलाही ठेवू शकता. आता हे दोन्ही चॉकलेट सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत. हे व्यवस्थित सेट झाले आहेत. आता याच्यामध्ये आपण जे गुलकंद फ्लेवरचं स्टफिंग बनवून घेतलं होतं ते स्टफिंग आपल्याला ह्या मोदकाच्या साच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे स्टफिंग मी साच्यामध्ये भरून घेतलं आहे. आता पुन्हा आपल्याला जे आपण मेल्ट करून घेतलेलं चॉकलेट होतं ते वरतून लावायचं आहे. आता बनवताना जर तुमचं चॉकलेट एकदम घट्ट झालं तर पुन्हा तुम्ही ते गरम करून वापरू शकता. आता अशाच प्रकारे आपला पान मसाला फ्लेवरचाही आपण मोदक बनवून घेणार आहोत. तर हे स्टफिंग मी मोदकामध्ये भरलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला मेल्ट केलेलं चॉकलेट लावायचं आहे. वरतून व्यवस्थित हे चॉकलेट लावून घेतलं आहे. ही दोन्ही मोदक आता व्यवस्थित सेट झाले आहेत. 5 ते 6 मिनिट लागले ह्यांना सेट होण्यासाठी. आता हे आपल्याला ह्या साच्यातून काढून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. अगदी इझिली हे मोदक व्यवस्थित निघले जातात. बघू शकताय खूप छान झाले आहेत मोदक. फ्रीजमध्ये जर तुम्ही सेट होण्यासाठी ठेवले तर 3 ते 4 मिनिटात हे मोदक व्यवस्थित सेट होतात. सेट झाल्याशिवाय मोदक काढू नका, नाहीतर ते फुटतील. तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक व्यवस्थित बनवून घेतले आहेत. तर आजची ही मोदकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.